महाराजांचे मावळे ना, शत्रूची जरी बायको असली, शत्रूची जरी मुलगी असली, शत्रूची स्त्री असली ना, तरी तिच्या समोर तलवार सुद्धा चालवत नव्हते. तलवार आपण दिवसा ढवळ्या बलात्कार करतोय. बघा ना, ह्या 5 वर्षात आपल्या पोरांच्या डोळ्यातली लाज संपली. बाईतला आणि आईतला फरक आज आपल्या पोरांना समजून झालाय. आणि याला सगळ्यात कारणीभूत आज आपण आहे. 10 वर्षाच्या 20 वर्षाच्या मुलींवरती ज्यावेळी बलात्कार होतो ना, त्यावेळी वाटतं की या महाराष्ट्राला खरंच छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले का? खरंच हा महाराष्ट्र महाराजांचा आहे का हो? महाराजांचे मावळे ना, शत्रूची जरी बायको असली, शत्रूची जरी मुलगी असली, शत्रूची स्त्री असली ना, तरी तिच्या समोर तलवार सुद्धा चालवत नव्हते. तलवार आपण दिवसा ढवळ्या बलात्कार करतोय. नाही वाटत का आपली बहीण आहे? कधी कुठल्या मुलगीवरती वाकडी नजर टाकताना घरात आपली बहीण आहे, त्या बहिणीकडे कोणीतरी वाकडी नजर टाकता हे लक्षात आलं पाहिजे. आपण काय करतो, कुणाकडे कसं बघतो, याच्यावरती फार गोष्टी अवलंबून आहेत. शिवाजी राजा ऐकायचा, टाळ्या वाजवायच्या, मनात साठवायचा आणि जायचा, इथपर्यंत इतिहास नाहीये. ही व्याख्यान मला त्यासाठी नाहीच. हे गणेश जयंती का साजरी केली जाते, ह्याच्या पाठीमागं कारण आहेत. इथल्या समाजाला खऱ्या अर्थानं प्रबोधन मिळालं पाहिजे. ताईनो, या भावाचं एक वाक्य आहे का, येणाऱ्या रक्षाबंधनला आपल्या भावाला काय नाही मागायचं. आता दिवाळीला होईल, भावाला फक्त एक मागणं मागायचं की बाबा वर्षभर आयुष्यभर मला काही देऊ नकोस रक्षाबंधनला, पण आयुष्यभर ज्या नजरेनं मला बघत आलायस त्याच नजरेनं इतर बायकांना, इतर मुलींना बघायला शिक. ती खरी भाऊबीज. नजर अशी असावी की आपल्या नजरेनं समोरच्या माय माऊलीला, समोरचा येणारा भाऊ हा आपला आहे असं वाटलं पाहिजे. आपल्यामुळं तिला असुरक्षितता जाणून नाही पाहिजे, याची काळजी आपण घेतली पाहिजे. हो, मी नाही सांगत, आत्ताची घटना आहे 3 वर्षापूर्वीची. एक मुस्लिम स्त्री होती, देखणी लावण्यवती, जिच्याकडे बघावं बघतच राहावं एवढी सुंदर. एके दिवशी ती माय माऊली सायंकाळी घरी चालली होती. तिच्या पाठीमागे काही गुंड लागले. गुंडांचा एकच इरादा, या पोरगीची आबरू लुटायची. ती मुलगी सैरा वैरा पळायला लागली. कोणी मदत करेना, अहो वाचवा ना, कोणीतरी वाचवा ना. या गुंडांचा इरादा आहे माझी आबरू लुटायची, पण कोणी मदत करेना. पोरगी सैरा वैरा पळायला लागली. सायंकाळी कोणी घराचा दरवाजा उघडेना. पळत पळत एका गल्लीत गेली. गल्लीचे सगळे दरवाजे बंद होते. एका घरापाशी गेली, पण घराचा दरवाजा वाजवायच्या अगोदर तिनं पहिल्यांदा घराच्या खिडकीतनं हात बघितलं आणि मग घराचा दरवाजा वाजवला. आता एक हिंदू सदग्रहस्थ होता. त्या हिंदू सदग्रहस्थानं घराचा दरवाजा उघडला आणि मुस्लिम स्त्री आत आली. रात्रभर घरात थांबली. सकाळी गुंड निघून गेले, पण रात्रभर या मुस्लिम मुलीच्या मनात प्रश्न पडला, या माणसानं मला आत घेतलं कसं काय? आणि त्या माणसाच्या, त्या हिंदू युवकाच्या मनात सुद्धा प्रश्न पडला, अरे मी तरुण आहे, ही तरुण आहे, घरात आम्ही दोघेच आहेत. मनात आणलं असतं मी सुद्धा हिच्या आबरूची लखतर हितच सोडवली असती. कुठल्या विश्वासावरती माझ्या घरात येऊन थांबली. जाताना सकाळी नाईला रस्तो विचारलं, का ग तू तरुण आहेस, सायंकाळी गुंड लागले होते, वाचण्यासाठी पळत माझ्या घरात आलीस, माझ्या घराचा दरवाजा वाजवलीस, रात्रभर इथं थांबलीस. मी तरुण आहे, हिंदू आहे, मनात आणलं असतं तुझी आबरू हितच लुटली असती, कुठल्या विश्वासावरती माझ्या घरात थांबलीस. त्यावेळी ती मुस्लिम स्त्री म्हणते, सायंकाळी मी घरी जात होते, त्यावेळी माझ्या पाठीमागं काही गुंड लागले. त्या गुंडांपासून जीव वाचण्यासाठी मी सैरावैरा पळायला लागली. कोणी मदत करेना. मी पहिल्यांदा तुझ्या गल्लीत आली. गल्लीतले सगळे घराचे दरवाजे बंद दिसले. पळत पळत तुझ्या घरापाशी आली, पण मी तुझ्या घराच्या दरवाजा वाजवायच्या अगोदर मी पहिल्यांदा तुझ्या घराच्या खिडकीपाशी गेले आणि खिडकीतनं आत बघितलं तर मला तुझ्या घराच्या भिंतीवरती छत्रपती शिवरायांचा फोटो दिसला. आणि मला माहिती आहे, ज्या घरात महाराजांचा फोटो आहे त्या घरात परस्त्रीच्या पदरालाही हात लागत नाही. हो, कल्याणची सून, सुभेदाराची सून महाराजांपुढे पेश केली मावळ्यांनी. राजे, लावण्यवती सुंदर स्त्री आहे. महाराजांनी मावळ्यांना बोलवलं. कुठे गावली? महाराज कल्याणवरती छापा टाकला.
कल्याणच्या सुभेदाराची सून महाराज आपल्या समोर आणून पेश केले नजराना म्हणून. महाराजांनी त्या माऊलीकडे एकदा बघितलं आणि महाराजांनी अष्टप्रधानांना एक इशारा दिला. चिटणीस आत गेले आणि चिटणीसांनी आतून येताना साडी नारळ आतून येताना पीस घेऊन आले. महाराजांनी चोळी हातात घेतली, साडी हातात घेतली, त्या मायमाऊलीच्या हातात दिली आणि महाराज म्हणतात, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही झालो असतो वदले छत्रपती, अशी आमची आई असायला हवी होती. म्हणजे राजा त्या सुभेदाराच्या सुनेमध्ये स्वतःची आई बघतोय. इतिहासात तुम्हाला दुसरं उदाहरण बघायला मिळत नाही. होय, मी बाहेरच्या राज्यात जातो, गड किल्ले बघतो, मला लोक म्हणतात बघा ना आमच्या देशातले एवढे सुंदर सुंदर गड किल्ले, तुमच्या राजाने नुसते गड किल्ले पडलेले बांधलेत, आमची महालं बघा किती सुंदर आहेत. मी म्हणलो बरोबर आहे बाबा, आमचं सगळं पडले, तुमची महालं फार सुंदर आहेत, पण ते काय आहेत? अरे जेव्हा तुमच्या राजांवरती आक्रमण झाली ना, तेव्हा तुमचे राजे तुमच्या छताळाचे महाल वाचवण्यासाठी पुढे येऊन उभा राहिले, त्यांनी मानात झुकवल्या आणि तुमच्या महालांच्या भिंती वाचवल्या. आमच्यावरती हल्ले झाले ना, आम्ही माना नाही झुकवल्या, छात्या फाकवल्या आणि एक एक किल्ला त्या मातीसाठी लढलाय. पण ते म्हणले की तुमच्या राजाला उभ्या आयुष्यात एकही महाल बांधायचा जमला नाही. म्हणलो बरोबर आहे बाबा, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात एकही महाल बांधलेला नाही. लाल महाल शहाजी महाराजांनी बांधला. म्हणलं बरोबर आहे, माझ्या राजाने एकही महाल बांधला नाही, पण तुझ्या राजाने एकही किल्ला बांधला नाही, पण तुझ्या राजाने सुंदर महाल बांधली तुमच्या राज्यामध्ये, आणि त्या महालांमध्ये तुमच्या राजाने दिवसा बायका नाचवल्या. माझ्या राजाने एकही महाल बांधला नाही, पण माझ्या राजाने 365 गडकिल्ले बांधले आणि या गडकिल्ल्यांच्या जोरावरती या हिंदुस्थानातल्या बायका वाचवल्यात. आता सरकारनं मध्यंतरी एक स्कीम काढली, लाडकी बहीण योजना. सगळ्यात लाडक्या बहिणी महिन्याला 1500 रुपये मिळायला लागले. पण छत्रपती शिवाजी राजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती, महिन्याला 1500 रुपये मिळत नव्हते. ताईंनो, छत्रपती शिवाजी राजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती, महिन्याला 1500 रुपये मिळत नव्हते. पण छत्रपती शिवाजी राजांच्या काळात लाडकी सुरक्षित बहीण मात्र योजना नक्कीच होती, जी महाराजांनी चालू केली होती. रयत सुखी झाली पाहिजे, माय माऊली जगली पाहिजे, महाराजांचं धोरण होतं. सुद्धा मला कदर नाही, याचा डावा पाय उजवा हात कलम करा, याला चौरंग करून चौकात बसवा. आऊसाहेबांना विचारलं, आऊसाहेब शिक्षा कशी दिली? आऊसाहेब म्हणाल्या, अहो राज, याचं पाप इतकं मोठं, तुम्ही याला मृत्यूदंड द्यायला हवा होता, जिवंत का चौकात चौरंग करून हातपाय तोडून बसवला. तर राजे म्हणतात, आऊसाहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, ह्याचं पाप इतकं मोठं की मी याला मृत्यूदंड द्यायला हवा होता, पण आऊसाहेब मी जर याला मृत्यूदंड दिला असता तर याचा विषय इथंच संपला असता. आऊसाहेब मी याला चौरंग करून चौकात याच्यासाठी बसवला कारण येणारा जाणारा त्याला पाहिल आणि त्याच्या लक्षात येईल हिंदुस्थानाच्या मातीत परस्त्रीच्या पदराला हात लावणाऱ्याचा असा रांजाचा पाटील केला जाईल. ताईंनो, मी तुमच्या भावासारखा या भावाचं एक वाक्य घेऊन जावा. ताईंनो, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला, जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. जर तुम्हाला कोणी योग्य मार्ग विचारला तर त्याला तुम्ही योग्य वाट दाखवा. पण यदा कदाचित जर मार्ग तुमचा कुणी अडवला तर त्याला महाराजांची जात दाखवा, त्याला महाराजांची जात दाखवा. अरे तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानीचा वार आहे. अरे भगव्याची रक्षणी तू, ह्या फडफडणाऱ्या भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची तू मेख आहेस, दुबळी समजू नको स्वतःला. तू जिजाऊंची लेख आहेस, दुबळी समजू नको स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहेस. ह्याने म्हणणार आल्यापासून बायकांच्याच बाजूनं बोलायला आहे, ह्याने याला पाकडी बिकडी जास्त दिले काय. ताईनो, मी एके ठिकाणी कार्यक्रमाला होतो, कान देऊ नये का, आणि कार्यक्रम संपल्यानंतर एक मुलगा माझ्या पैशाला मला म्हणला, दादा तू नेहमीच सांगतोस
स्त्रियांनी पुरुषांसाठी हे केलं, स्त्रियांनी पुरुषांसाठी ते केलं. एका वाक्यात पटवून सांग मला, स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं. घरात गेला विचारतात का नाही, सांग तू माझ्यासाठी काय केलंस. पटतंय. ऐका, स्त्रियांनी पुरुषांसाठी काय केलं. लय दिवसांना असे तावडीत एकत्र घावलेत, कधी घावत नाहीत. दादांनो, हात तिचे आहेत, हात तिचे आहेत, पण बांगड्या मात्र दादानो आजही तुमच्या नावाच्या आहेत. कपाळ तिचं आहे, कुंकू मात्र दादानो आजही तुमच्या नावाचा आहे. गळा तिचा आहे, मंगळसूत्र दादानो आजही तुमच्या नावाचा आहे. पाय तिचा आहे, पैंजण मात्र दादानो आजही तुमच्या नावाचा आहे. रक्त तिचं आहे, दूधही तिचंच आहे, पण पोरग मात्र दादानो आजही तुमच्या नावाचं नाही. यापेक्षा स्त्रीनं आणखी काय करावं, यापेक्षा स्त्रीनं आणखी काय करावं. मग कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचं आहे, कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचं आहे, तर त्याने एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला. अहो, ज्याला बाईतली मैत्रीण का आली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला. अहो, ज्याला बाईतली पत्नी का आली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई का आली ना तो जिजाऊचा शिवबा झाला, तो जिजाऊचा शिवबा झाला. मी नाही, शत्रू सुद्धा म्हणतोय चारित्र्य संपन्न राज आहे. शाहिस्तेखानाची बोट छटली तेवी महाराज निघून गेले. शाहिस्तेखानाकडे त्याची बहीण आली आणि म्हणाली, हुजूर गजब हो गया, हो नरादम सीवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. त्यावेळी शाहिस्तेखान तिच्या बहिणीला म्हणतो, चुप कर पगली, हे पगली तुम चुप कर. हे पगली, ये सीवा किसी की उंगली काट सकता है. ये सीवा किसी की उंगली काट सकता है. ये सीवा किसी की गर्दन मान सकता है, पर ये सीवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. शत्रू म्हणतोय. आम्ही काय करतो, कराडाची दोन पोरं असतात, दोघं मित्र असतात, रस्त्यानं चाललेले असतात. समोरनं एका मित्राची आई येते. त्या आईला बघून तो दुसरा मित्र म्हणतो, काय काकू कशा आहे, तब्येत बिब्येत बरे आहे का. आणि घरात गेल्यावर म्हातारी खुकलून मरते, तर तिला औषध आणून देत नाही, एवढी दलिंदर पिढी या मातीमध्ये जन्माला आली. तेच पोरग कराडच्या बस स्टँडवरती जातं. काही बसमधनं 4-5 मुली खाली उतरतात. ह्या बेण्याला वाटतं तिच्याकडे बघून आता आपण स्टाईल मारली पाहिजे म्हणून हे बेनं गाडीवरनं समोरने गाय जात असते, त्या गायच्या पाया पडतं आणि निघून जातं. घरात गेल्यावरती बाप म्हणतो, जा जरा गोट्यातल्या जनावराला चारा टाक. म्हणजे आपण काय करतोय, पहिल्यांदा दुसऱ्याच्या माईला इज्जत देतोय, रस्त्यावरच्या गाईला नमस्कार करतोय. ज्या दिवशी या देशातली पोरं पहिल्यांदा घरातली माय आणि गोठ्यातली गाय या दोन गोष्टींना इज्जत देतील, त्या दिवशी तुमच्या गावात तानाजी, बाजी, यसाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाहीत.